आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशभरात विविध ठिकाणी आनंद उत्सव साजरा करण्यात आला. रियुटर्स +1 दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर हा महत्त्वाचा राजकीय निर्णय समोर आला. रियुटर्स +1 या निर्णयाचे पडसाद धुळे शहरातही उमटले. विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली, तसेच एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला. आंदोलकांनी हा लोकशाहीचा विजय असल्याची भावना व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या एकजुटीमुळे सरकारला झुकावे लागल्याचा दावा यावेळी करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेचाही आंदोलकांनी उल्लेख केला. भविष्यात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ नये अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. नीट परीक्षेतील गैरप्रकारांबाबत कठोर कारवाईची मागणी कायम असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. राजीनाम्यानंतर लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाकडे देशाचे लक्ष लागले असून पुढील शैक्षणिक सुधारणांकडेही सर्वांचे लक्ष आहे. प्रतिनिधी अजिम शेखसह स्वराज्य न्यूज, धुळे. भारतामध्ये सत्ताधारी वर्गाचा जो काही अमानुष छळ सुरू होता, त्या संदर्भामध्ये पहिल्यांदा बुद्धिजीवी वर्गाने जे काही आंदोलन सुरू केलं नीटच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये, तर त्या आंदोलनाने भारताला एक नवीन रस्ता दाखवलेला आहे की याच्यापुढे जरी सत्ता अमानुषपणे तुमच्या हातामध्ये असली तर तिचा वापर आपण करू शकणार नाही. या देशातला बुद्धिजीवी वर्ग रस्त्यावर येऊन तुम्ही घेतलेल्या अमानुष निर्णयाला कठोरपणे चिरडू शकतो. हा एक संदेश या आंदोलनाच्या माध्यमामधून भारतामध्ये दिला गेलेला आहे. ज्या जागतिक भांडवलदारांच्या पाठबळाच्या आधारे हे सरकार बुद्धिजीवी वर्गाला भारतामध्ये चिरडू पाहत होतं, तर त्यांचे मनसुबे उद्ध्वस्त करण्याची प्रक्रिया आजच्या आंदोलनाने झालेला आहे. म्हणून धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जो कुठलाही सत्ताधारी वर्ग चूक करेल त्याला शिक्षा देण्याची प्रक्रिया म्हणजे आजच्या आंदोलनाची यशस्वीता आहे. जंतर मंतरवर ज्या पद्धतीने आंदोलन चाललेलं होतं आणि विद्यार्थ्यांवर जो अमानुष हल्ला पोलिसांच्या माध्यमातून झालेला होता, त्या संदर्भामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी 23 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती आणि तदनंतर महाराष्ट्र हा बंद केलेला होता. आणि त्याच्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं, आज आम्ही बंद पाळलेला आहे. याच्या माध्यमातून जर शासनाने दखल घेतली नाही आणि प्रधानचा राजीनामा जर घेतला नाही तर या ठिकाणी मी माझ्या आंदोलनकर्त्यांना शांततेच्या माध्यमातून आमदार आणि खासदार यांच्या घरासमोर आंदोलन करावं. याच्या माध्यमातून आज या ठिकाणी जो काही राजीनामा देवेंद्र प्रधान यांचा झालेला आहे, तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जी काही हाक दिलेली होती याच्या माध्यमातून झालेला आहे. म्हणून या ठिकाणी जे काही यश संपूर्ण आंबेडकर चळवळीचं आहे, कारण की जंतर मंतरवर जय हिंद जिंदाबाद त्याच पद्धतीने जय भीमचा जो काही नारा होता आणि आंबेडकर चळवळ ज्या पद्धतीने एकजुटलेली होती, त्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण विद्यार्थ्यांसह संपूर्ण समाजातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी न्याय मिळालेला आहे. कारण की ही जी परिस्थिती जी निर्माण झालेली नीटच्या माध्यमातून जे 20 विद्यार्थी या ठिकाणी जे मरण पावलेले आहेत, यांना या ठिकाणी खरी भावपूर्ण श्रद्धांजली असेल श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून, असं मला या ठिकाणी वाटतं. या अनुषंगाने धुळ्यामध्ये आम्ही या ठिकाणी धुळे जिल्हा संघटक शंकर अण्णा खरात यांच्या माध्यमातून हा आनंदोत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश मिळाल्यानंतर देशभरात आनंद व्यक्त केला जात आहे. सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टी यांनी केलेल्या विविध मागण्यांना मान्यता मिळाल्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनातील शहीद आणि संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभिवादन करण्यात आले. यानंतर कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद उत्सव साजरा केला. ढोल ताशांच्या गजरात परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थी एकता जिंदाबाद, वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी हा विजय केवळ दिल्लीचा नाही तर देशातील प्रत्येक विद्यार्थ्याचा आहे, जो अन्यायाविरोधात उभा राहिला अशी भावना व्यक्त केली. या जल्लोषात मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले. विद्यार्थी आंदोलनाच्या यशाचा आनंद दोंडाईचा शहरात उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रतिनिधी नवनीत बागलेसह स्वराज्य न्यूज दोंडाईचा। आज दोंडाच्या शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एकमेकांना पेढे भरून आनंद उत्सव साजरा करण्यात आला। खरं तर हा एक व्यक्तीचा विजय नाही आहे, तर एक व्यवस्थेचा विजय नाही आहे, तर यातला लोकशाहीचा विजय आहे। बऱ्याच दिवसापासून आंदोलनात बसलेले अभिजित बिचके असतील किंवा सोनम वांगचूक सर असतील, सध्या बाळासाहेब आंबेडकर काही दिवसापूर्वी त्यांना जाऊन भेटून आले, त्यांना आपलं समर्थन जाहीर केलं आणि 23 तारखेला पुणे महाराष्ट्र बंद आंदोलन पुकारलं होतं। पुणे महाराष्ट्र बंदला उत्कृष्ट प्रतिसाद भेटला आणि बाळासाहेब आंबेडकरच्या नेतृत्वात पुणे महाराष्ट्र आपण बंद केलं। त्याचाच हा एक भाग म्हणून आज याचं रिझल्ट आलेला आहे आणि याचा अर्थ हे की भारताचं बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सध्या बाळासाहेब आंबेडकरांचा धाक एवढा आहे की भारतात बसलेला केंद्रीय मंत्री शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यायला मजबूर करतो। हा धाक निर्माण करून देण्याची ताकद फक्त आंबेडकरांमध्ये आहे। वंचित बहुजन आघाडीच्या जे आज त्यांनी लोकशाही पद्धतीनं आंदोलन सुरू होतं, सर्वांना वाटत होतं की बीजेपी ही हुकुमशाही आहे, बीजेपी हा राजीनामा देणार नाही, पण ही लोकशाही आहे हे एकदा सिद्ध झालं। हा देश कोणाच्या मक्तेदारीवर नाही, कोणाची दडपशाहीवर नाही, कोणाच्या गुंडागिरीवर नाही, हा लोकशाहीवर चालणारा देश आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा देश आहे आणि या ठिकाणी लोकशाही मार्गानेही राजीनामा घेता येतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। म्हणून या ठिकाणी हा सर्व संविधान प्रेमींचा विजय आहे, हे सर्व वंचित बहुजन आघाडीतल्या पदाधिकाऱ्यांचा विजय आहे, इथल्या सर्व भारतीयांचा विजय आहे, इथल्या विद्यार्थ्यांचा विजय आहे, इथल्या महिलांचा विजय आहे, इथल्या संविधानावर मानणाऱ्या प्रत्येक बहुजनाचा विजय आहे। म्हणून आज दोंडाच्या या ठिकाणी त्यांचा एक भाग म्हणून आनंद उत्सव साजरा करण्यात आला। या शिंदखेडा तालुका अध्यक्ष आमचे दीपक सर असतील, जिल्हा उपाध्यक्ष आमचे माणिक सर असतील, तसेच वंचित बहुजन आघाडीची पूर्ण टीम असेल, पप्पू दादा असतील, काकडे सर असतील, हे सर्व टीम आहे। या सर्व टीमने या ठिकाणी उत्सव साजरा केलेला आहे। याच अनुषंगाने मी प्रत्येक भारतीयांना या दोंडाच्या टीमच्या माध्यमातून शुभेच्छा व्यक्त करतो आणि लोकशाही जिवंत आहे। आज मी अशीच लोकशाही जिवंत राहा, सर्व विद्यार्थ्यांनी एकजुटीनं असंच आंदोलन करत राहा आणि अशा लोकशाही मार्गानं आपल्या मागण्या मंजूर करून घेत राहा। पुनश्च एकदा सर्वांना अभिनंदन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम, वंचित बहुजन आघाडीचा प्रकाश आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम।